भारतीय हवामान विभागाकडून यंदाच्या मान्सूनसाठी दुसऱ्या टप्प्याचा दीर्घकालीन अंदाज जाहीर. मान्सून हंगामात एल निनोचा प्रभाव असल्यानं देशात सरासरीच्या कमी पावसाचं भाकीत. जून महिन्यात महाराष्ट्रासह अनेक राज्यात उष्णतेच्या लाटेचा अंदाज. इचलकरंजीत उघडकीस आलेल्या IPL बेटिंग प्रकरणातील मुख्य आरोपीच्या घरावर पोलिसांचा पुन्हा छापा. कारवाईत तब्बल 104 संगणक, 3 आलिशान 4 चाकी वाहनं, 12 मोबाईल आणि रोख रक्कमेसह 87 लाखांचा मुद्देमाल जप्त. इचलकरंजीतील पाणी टंचाईवरून शिवशाहू विकास आघाडी आणि महाविकास आघाडीनं शहरातून काढली जलपदयात्रा. राधानगरी धरणातील पाणी साठ्यात लक्षणीय घट. गतवर्षीच्या तुलनेत सुमारे 1.5 TMC पाणी साठा कमी. आणि बेरोजगारी आणि भ्रष्टाचाराच्या विरोधात स्थापन होऊन देशात अल्पावधीतच लोकप्रिय झालेल्या कॉकरोच जनता पार्टीला महाराष्ट्र बहुजन आघाडीनं दिला जाहीर पाठिंबा.